टोक म्हणण्यापेक्षा त्याच्या एका बाजूपर्यंत. वर्तुळाला काही बाजू नाही आहेत, पण केंद्रबिंदू पासून ही जी रेष ओढली आहे या रेषेला म्हणायचे त्रिज्या. दुसरी अशी एक रेष अशा पद्धतीने ओढायची, पण ती केंद्रबिंदूतून जाणारी असावी. केंद्रबिंदूतून जाणारी जी रेषा आहे त्या रेषेला आपण नाव देणार आहे व्यास. म्हणजे पहा, दोन त्रिज्या जोडल्या तर त्याचा व्यास तयार होते. व्यास हा वर्तुळाचा फिक्स आहे आणि त्रिज्या सुद्धा वर्तुळाची फिक्स आहे. एका वर्तुळामध्ये जी काही त्रिज्या असेल, कोणत्याही टोकापासून केंद्रबिंदूपासून काढलेली रेष ती फिक्स आहे. म्हणजेच इथं आपल्याला त्रिज्या आणि व्यास याचा संबंध जो भेटतोय, त्याचं रिलेशन, त्रिज्या ही निम्मे असते. जर त्रिज्या जर 5 असेल तर व्यास किती असणार आहे? व्यास हा 10 असणार आहे. त्रिज्या जर 2 असेल तर व्यास हा 4 असणार आहे, डबल, त्याच्या डबल. कुठलेही व्यास असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. तर इथं वर्तुळाच्या कडेची लांबी, अर्थात त्याला परिघ म्हटलेलं आहे. वर्तुळाचा कडेची लांबी म्हणजे कडा जी आहे, वर्तुळाची जी कडा, त्याला आपण परिघ हे नाव दिलेलं आहे. आता अजून एक वर्तुळात अजून एक घटक असतो. जर केंद्रबिंदूतून जाणारी रेषा न काढता फक्त एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जर ती रेषा आपण काढली, कोणत्याही बाजूने काढा, फक्त केंद्रबिंदू, तर ह्या रेषेला नाव दिलेलं आहे जीवा. ही आहे जीवा. म्हणजे पहा, कोणकोणते घटक या ठिकाणी आपल्याला मिळाले. मधला जो बिंदू आहे केंद्रबिंदू, परिघ, त्रिज्या, व्यास आणि जीवा, हे अशा प्रकारचे 4 घटक वर्तुळाचे भाग आहेत. जीवा ही नेहमी बदलते. दिलेल्या वर्तुळामध्ये जीवेचं जे माप आहे ते फिक्स नसते, कारण कुठल्याही वर्तुळामध्ये जीवा काढायची असेल, कारण तिचं जे अंतर आहे ते कमी जास्त होत जाते. ही एक जीवा आहे वर्तुळातली, ही दुसरी एक जीवा आहे, ही तिसरी एक जीवा आहे. कारण अंतर हे कमी पासून जास्त कडे चाललेलं आहे. केंद्रबिंदूतून काढलेली नाही पाहती रेषा, पुन्हा वरच्या भागाकडे काढलेली ह्या इतर अशा प्रकारच्या जीवा आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक जीवा आपण वर्तुळामध्ये काढू शकतो. फक्त जो व्यास जो आहे, व्यास सुद्धा आपण अनेक व्यास काढू शकतो, परंतु त्याचं जे माप आहे ते माप एकच असते. व्यासाचं आणि त्रिज्येचं दिलेल्या वर्तुळातलं जे माप आहे ते फिक्स आहे. जीवा ही नेहमी बदलत जाते. तर हा वर्तुळाच्या संबंधितला आकृतीवरचा प्रश्न होता. पुढील प्रश्नाकडे वळूया. पंचेचाळीस शतक 647 शतक अधिक 34,000 बरोबर किती? बेरीज आणि वजाबाकीतला संबंधातला हा प्रश्न आहे. इथं बेरीज विचारलेली आहे, प्रश्नात बेरीज विचारलेली आहे. तर 45 शतक, शतक म्हणजे आपल्याला माहिती आहे 100, म्हणजे त्याच्यावरती किती शून्य लावायचे? ह्या 45च्या वरती, 45च्या समोर शतक म्हटलं म्हणून आपण, जसं शतक म्हणजे 100 2 शून्य असतात एका वरती, म्हणून इथं 45 शतक म्हणून वरती, त्याच्यावरती आपण समोर 2 शून्य लावणार आहे. अधिक 647 शतक, पुन्हा शतक शब्द आहे म्हणजे 647 शतक म्हणून पुन्हा 2 शून्य. आता 34,000, 34,000 म्हटल्यानंतर हजारावरती एकावरती किती शून्य असतात? 3 शून्य. पण इथं संख्या दिलेली आहे 34, म्हणून 34 आणि त्याच्यावरती किती शून्य लावणार आहे आपण? 3.
आणि फक्त याची काय करायची, बेरीज करायची. याची करायची आहे बेरीज. अर्थातच बेरीज केल्यानंतर तुमचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल. व्यवस्थित मान्य करायची आहे बेरीज करताना. एकाखाली एक संख्या व्यवस्थित ठेवायच्या. बेरीज करून पहा, तुम्हाला जे उत्तर भेटणार आहे 1,10,03,000 सॉरी 1,03,200. 1,03,200. बेरीज व्यवस्थित करा. मोठी संख्याची मांडणी आधी करा, नंतर छोटी, नंतर छोटी. तर या प्रश्नातून आपल्याला काय घ्यायचं, जो कशा प्रकारे विचारले पहा. सरळ सरळ आकडे दिलेले नाहीयेत, तर वेगळ्या पद्धतीने एकक, दशक, शतक, हजार, 10,000 किंवा लक्ष, दशलक्ष अशा पद्धतीचे नावं देऊन सुद्धा प्रश्न विचारला जातोय. पुढील प्रश्नाकडे वळूया. 9,32,534. 9,32,534 वजा, इथं प्रश्नचिन्ह आहे, आणि बरोबर 8,76,097. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या तुम्हाला काढायची. प्रश्न चिन्हाच्या जागी मागच्या प्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपल्याला ज्या भागातली संख्या काढायची, ज्या बाजूला प्रश्नचिन्ह आहे ते प्रश्नचिन्ह तसंच ठेवायचं. सगळ्या संख्या एका बाजूला पाठवायच्या. आता सगळ्या संख्या म्हणजे इथं डाव्या बाजूला आहे 9,32,534 वजा हे प्रश्नचिन्ह आपल्याला माहित नाही 8,76,097. प्रश्नचिन्ह आहे त्याच बाजूला ठेवलंय आपण. प्रश्नचिन्हाच्या समोर हे वजाचं चिन्ह आहे. मग आता ही डाव्या बाजूची संख्या उजव्या बाजूला जाणार आहे. उजव्या बाजूची संख्या अगोदरची आहेच 8,76,000. $8,76,097. मग या डाव्या बाजूच्या संख्येचं काय होईल? डाव्या बाजूची संख्या, ही सगळी संख्या इथं वजाच्या स्वरूपात आहे. प्रश्नचिन्हाच्या बरोबर वजाच्या स्वरूपात आहे. बरोबरच्या कोणत्याही बाजूला गेली, डावीकडून उजवीकडे गेली तर तिचं चिन्ह बदलतंय. या संख्येला चिन्ह काय आहे? काहीच नाही, म्हणजे इथे प्लस. ज्या संख्येला आपण काही चिन्ह दाखवत नाही म्हणजे तिथं प्लसचं चिन्ह असते, बेरीजचं चिन्ह असते. म्हणून ही संख्या बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर तिचं बेरजेचं चिन्हाचं रूपांतर होईल वजामध्ये. म्हणून वजा 9,32,534. प्रश्नात वेगळं काही नाही केलेलं. जे काढायचे ते आपण एका बाजूला ठेवलं चिन्हासहित. त्या प्रश्नचिन्हाला सुद्धा वजाचं चिन्ह आहे, म्हणून फक्त याची वजाबाकी करा. आता इथं वजाबाकी करत असताना जरी अगोदर लहान संख्या असेल 8 लाख आणि नंतर मोठी संख्या आहे, वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, तरच आपली वजाबाकी येणार आहे. लहान संख्येतून मोठी संख्या कधीच वजा होणार नाही. म्हणून याची वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला जे उत्तर भेटणार आहे, पण एक धन ऋणाचा जो नियम आहे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. कुठली बेरीज किंवा कुठली वजाबाकी करत असताना किंवा ती केल्यानंतर येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. जरी आपण वजाबाकी केली, मग त्यात आता इथे ह्या जर दोन संख्या आहेत, या दोन संख्यांची होते वजाबाकी. वजाबाकी करा. 9,32,534 वजा 8,76,097. ही वजाबाकी आली पहा 56,437. 56,437. मग आता येणाऱ्या उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं, कोणत्या संख्येचं चिन्ह द्यायचं? मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं नेहमी. कुठली बेरीज केली की कुठली वजाबाकी केली कोणत्याही दोन संख्यांची, तर त्यामध्ये जी संख्या मोठी आहे त्या संख्येचं चिन्ह येणाऱ्या उत्तराला द्यायचे. म्हणजे जिथे येणाऱ्या उत्तराला आपण वजाचं चिन्ह देणार आहे, कारण 9 लाख ही संख्या मोठी आहे, 8 लाख ही संख्या छोटी आहे. म्हणजे पाहता आता प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर काय आलं? प्रश्नचिन्ह बरोबर दोन्ही बाजूला वजा वजा चिन्ह दिसतंय आपल्याला, म्हणून हे वजा चिन्ह कॅन्सल झालं. डाव्या बाजूचं आणि उजव्या बाजूचं, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी फक्त 56,437
37. 56,437. पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुन्हा एकदा त्या नियमावरती आपण नियम काय सांगतो पहा. कुठल्याही दोन संख्यांची बेरीज केली किंवा वजाबाकी केली तर त्याच्यामध्ये जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येचं चिन्ह येणाऱ्या उत्तराला द्यायचं. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? सर्व पर्याय तुम्हाला दिसतात स्क्रीनवरती. इथं प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे आणि केलेली आहे या दोन संख्यांची वजाबाकी. आता जर आपण त्वरित उत्तर आपल्याला काढायचं असेल याच्यावरती वरच्या संख्ये 5439 वजा ही खालची संख्या आपल्याला माहित नाही काय आहे ती, म्हणून त्या प्रश्नचिन्हाच्या अगदी डोक्यावरती किती आहेत? 4 आहेत. आणि खाली जे उत्तर आलेलं आहे, खाली जे उत्तर आहे ते 0 आहे आणि केलेली आहे वजाबाकी. अर्थातच आपल्याला एक काय कळतंय की 0 उत्तर कधी येणार आहे? इथं 4 आहेत, इथं प्रश्नचिन्ह आहे आणि बरोबर 0 आहे, म्हणजे 4तून किती वजा केल्यानंतर 0 येणार आहे? अर्थात सपोज 4, म्हणजे 4 वजा 4 0 येणार आहे, म्हणजे लगेच 4 उत्तर लिहून मोकळं व्हायचे असा याचा अर्थ होत नाही. मग आता वजाबाकी करून पहा, तिथं 4च यायला पाहिजे किंवा आणखीन कुठली संख्या यायला पाहिजे ते या ठिकाणी शोधायचं आपल्याला. म्हणजे 9तून 7 गेले 2, आता 3तून 9 नाही जात, म्हणून अर्थातच आपण इकडून 4 एक हातचा घेणार आहेत. इथे झाले 13, 13तून किती घालवायचे? 9 घालवायचे. 13तून 9 गेले, इथं आले 4, मग 4 आपण एक हातचा घेतला म्हणजे इथं संख्या उरलेली आहे 3. म्हणजे आता आपल्याला आपलं उत्तर इथं नक्कीच भेटणार आहे. 4च्या जागेवर 4 नाही राहिलेले, 4च्या जागेवर 3 राहिलेले आहेत, म्हणून 0 केव्हा येणार आहे? 3तून किती वजा करावं लागणार तेव्हा उत्तर 0 येणार आहे? 3तून आपल्याला जेव्हा आपण 3 वजा करू तेव्हा उत्तर आपलं 0 येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर इथं मिळणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले? सरळ सरळ वजाबाकी विचारली तर ती सोपी आहे, म्हणून थोडेसे आपल्या आउट ऑफ बॉक्स जाऊन त्या पद्धतीचे प्रश्न ह्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी तुम्हाला इथं अशा पद्धतीने पाहायला भेटतात. पुढील प्रश्नाकडे वळूया. 707 भागिले पुन्हा प्रश्नचिन्ह आहे बरोबर 101. 707 भागिले प्रश्नचिन्ह बरोबर 101 उत्तर दिलंय. पुन्हा प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर काढायचंय. तर मग सांगितल्याप्रमाणे संख्या एका बाजूला पाठवायच्या. आता इथे 4 नियम आहेत पहा, पुन्हा ते नियम इथं सांगतो. जर बरोबरच्या अलीकड किंवा पलीकड संख्या पाठवायची असेल आणि त्या संख्येला जर प्लसचं चिन्ह असेल, हे प्लसचं चिन्ह बरोबरच्या कोणत्याही बाजूला गेल्यानंतर ते वजा होईल, किंवा वजा चिन्ह असेल ते बरोबरच्या कोणत्याही बाजूला गेल्यानंतर ते प्लस होईल. आता गुणाकार आणि भागाकाराच्या याच्यातला सूत्र म्हणण्यापेक्षा त्याचा नियम काय आहे? जर एखादी संख्या गुणाकाराच्या स्वरूपात असेल, एखादी संख्या गुणाकाराच्या स्वरूपात असेल आणि ती बरोबरच्या अलीकड किंवा पलीकडे गेली तर ती आपल्याला भागाकाराच्या स्वरूपामध्ये लिहायची असते. ती संख्या आपल्याला भागाकाराच्या स्वरूपामध्ये लिहायची असते. म्हणजे इथं उदाहरण म्हणून 1 भागिले भागाकार असं दिलेलं आहे. जर ती संख्या कोणत्याही बाजूला भागाकाराच्या स्वरूपात असेल आणि बरोबरच्या अलीकडे पलीकडे म्हणजे डाव्या बाजूला किंवा पद्धतीने बसलेलो आहोत, आपली जी डावी बाजू आहे तीच बरोबरच्या डाव्या बाजूची डावी बाजू, उजव्या हाताची उजवी बाजू, ज्या पद्धतीने आपण बसलेलो आहोत त्या पद्धतीने भागाकाराच्या स्वरूपात जर ती संख्या असेल बरोबरच्या उजव्या बाजूला भागाकाराच्या स्वरूपामध्ये आपण लिहितो. हा एक नियम आहे. हा नियम माहित असल्यानंतर तुम्हाला
अशा पद्धतीचे प्रश्न नक्कीच सोडवता येतील. म्हणजे पहा, आता दिलेला प्रश्न इथं काय सांगतोय, 707 भागिले प्रश्नचिन्ह बरोबर 101. आपल्याला म्हणून आपण हे 707 बरोबरच्या त्या बाजूला पाठवणार आहोत. म्हणून 707 हे प्रश्नचिन्ह बरोबर कशाच्या स्वरूपात आहेत? भागाकाराच्या स्वरूपात आहे. म्हणून प्रश्नचिन्ह आहे तसंच ठेवलं, ठेवले. इथे 707 हे भागाकाराच्या स्वरूपात असल्यामुळे इकडे गेल्यानंतर ते त्याचं काय होणार आहे? गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपल्याला ते करायचं आहे. गुणाकाराच्या स्वरूपामध्ये केल्यानंतर पहा उत्तर काय येते. अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता किंवा सरळ पर्याय पाहायचे. पर्यायामध्ये 7, 4, 1, 6 एक अंकी संख्या दिलेल्या आहेत. लगेच तिथे ठेवून पाहिजे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी. म्हणजे दोन्ही पद्धतीने आपल्याला विचार करायचा. ही पद्धत तुम्हाला अवघड वाटत असेल तर 7 ठेवा प्रश्नचिन्ह जागी. भागाकार किती होतोय पहा. 4 ठेवा किंवा 1 ठेवला तर तेवढंच उत्तर येणार. म्हणजे 1 हा पर्याय नक्कीच नाहीये. म्हणजे 6 ठेवा. अर्थातच अगदी सोपा प्रश्न आहे. अशा पद्धतीने जाण्याची म्हणजे आता सध्या ह्या प्रश्नासाठी गरज नाही, कारण इथं जास्त वेळ लागू शकतो तुम्हाला. म्हणून 7 नी जर भाग दिला तर 7 1 7, 7 0 0 आणि पुन्हा 7 1 7. म्हणजे सरळ सरळ आपल्याला इथं 7 हा या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी भेटते. ज्यावेळेस खूप मोठा गुणाकार असेल किंवा भागाकार असेल, बेरीज असेल, त्यावेळेस तुम्ही या दिलेल्या पद्धती वापरू शकताय. पुढील प्रश्नाकडे वळूया. ए गुणुले 1/9 बरोबर 1/9 बरोबर 9. तर ए च्या जागी किती संख्या येईल? ए च्या जागेवरती किती संख्या येईल? त्याच पद्धतीने करायचं. अशा पद्धतीचे गणित तुम्हाला जो आता नियम सांगितला त्या पद्धतीतून आपल्याला सोडवायचंय. पर्याय किती आहेत पहा. 18, 9, 7 आणि 81. कशा पद्धतीने सोडवणार? ए ची किंमत काढायची. ए आणि 1/9 हा ए आणि 1/9 मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणून ए आपण एका बाजूला ठेवला, बरोबरच्या पलीकडे आहेत 9. मग आता 1/9 हे यांच्यामध्ये आहे गुणाकाराचं चिन्ह. तिकडे गेल्यानंतर बरोबरच्या उजव्या बाजूला जर हे 1/9 पाठवले तर ते काय होतील? भागिले होतील. ए आणि 1/9 मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणून हे 9 ला सुद्धा काय होतील? भागिले होतील. 9/1/9 म्हणजे भागाकाराचा सुद्धा भागाकार या ठिकाणी असं आपल्याला इथं लिहिता येईल. मग आता पुढे काय करायचंय? ए ची किंमत कशी मिळेल आपल्याला? जेव्हा भागाकाराचा सुद्धा भागाकार असतो, तेव्हा त्याचा जो छेद आहे 9/1/9 हा पूर्ण छेद आपण गुणाकार व्यस्त या स्वरूपामध्ये लिहितो. म्हणजे 1/9 ला आपण लिहिणार आहोत 9/1. 9/1 भागाकाराचाही जेव्हा भागाकार असेल त्यावेळेस. म्हणजे पहा काय उत्तर येईल मग आता. ए बरोबर, आता इथं 9 ला, ह्या 9 ला काहीच भागिले नाहीत, काहीच नसेल तेव्हा संख्या किती असते? 1. छेद काहीच नसेल तेव्हा संख्या आपण 1 घेतो. म्हणजे 9/1 गुणुले 9/1 गुणाकाराचं चिन्ह आहे. समोरासमोर गुणाकार करायचा आहे. म्हणजे अंशांचा गुणाकार अंशाच्या स्थानी, छेदाचा गुणाकार छेदांच्या स्थानी. 9 9 81. छेदांचा गुणाकार छेदांच्या स्थानी 1 गुणुले 1 1. म्हणजे 81/1. खालचा जो छेद आहे तो नाही लिहिला तरी चालतंय. म्हणजे उत्तर आपल्याला इथं भेटतंय 81. प्रश्न पर्याय क्रमांक 4.
ज्या संख्येला काही छेद नसतो त्याला 1 हा छेद आपल्याला पकडायचा. पहा, फक्त इथं जो भागाकार व्यस्त आहे त्या स्वरूपात मांडणी केलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही समीकरण म्हणूया किंवा उदाहरणं सोडवायची आहेत. पुढील प्रश्नाकडे वळूया. 40% बरोबर किती? टक्केवारीच्या घटकावरती विचारलेला हा प्रश्न आहे. शेकडेवारी, टक्केवारी. आता कुठल्याही संख्येची टक्केवारी ज्यावेळेस आपण काढतो तर ही 100पैकी टक्केवारी आपल्याला पकडायची. म्हणजे 40%. या 40%चा अर्थ काय होतं की हे टक्के म्हणजे 100. जसं आपण मार्क सुद्धा सांगतो, 50% मार्क, 60% मार्क, 90% मार्क मिळाले. पण हे किती पैकी असतात? मग ते 100पैकी. टक्केवारी मध्ये ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आपण हे 100पैकी सांगतो. म्हणजेच 40%चा अर्थ काय? हे 40 आहेत. किती पैकी आहेत? 100पैकी आहेत. 100पैकी 40 मिळाले. तर त्याची मांडणी अशाच पद्धतीने करायची. मग इथं सोपं रूप द्यायचंय. फक्त त्याची मांडणी 40/100 भाग दिल्यानंतर अर्थातच खाली 100 आहेत. म्हणजेच आपल्याला समजा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता, 0 कट करा किंवा 100 आणि डायरेक्ट 40ला भाग द्या. म्हणजे 2 घरं हे जी 100 आहेत, 100 जर घालवायची असतील तर अंशामध्ये आपल्याला जो पॉइंट द्यायचा आहे, 2 घरं पॉइंट डाव्या बाजूला सरकवायचा आहे. म्हणजे 0, 1, 40 म्हणजे ह्या 2 0.4 म्हणा किंवा 0.40 म्हणा. पर्याय क्रमांक आहे 3 या प्रश्नाचं उत्तर. कुठली संख्या असू द्या, जरी इथं 30% असेल तर तुम्हाला 30/100 असंच लिहायचं. त्याचं रूपांतर आहे पहा, टक्केवारीचं रूपांतर हे दशांश मध्ये केलेलं आहे, किंवा दशांश असेल तर त्याचं रूपांतर टक्केवारीमध्ये किंवा शेकडेवारीमध्ये. या घटकावरचा हा प्रश्न आहे, रूपांतर करण्याचा. पुढील प्रश्नाकडे वळूया. 4/5, 4/7, 4/9 आणि 4/3 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? अपूर्णांक मोठा कोणता आहे ते काढायचं. आता इथं सोपी गोष्ट काय लक्षात ठेवायची, आता या सगळ्यांचाच भागाकार करत बसायचे असं नाही, कारण हा भागाकार पॉइंट मध्ये येणार आहे. अंश आणि छेद, आता भागाकार करावं लागेल आपल्याला. केव्हा करावं लागेल? ज्या वेळेस अंशातले संख्या, सगळे संख्या पहा तुम्ही, सगळ्यांचे अंश कसे आहेत? सारखे आहेत. 4, 4, 4 आणि 4 ह्या चारही संख्यांचे जे अंश आहेत तसे सारखे आहेत. म्हणून फक्त आपल्याला इथं छेद बघायचा आहे. छेद हा वेगळा आहे. मग याचं उत्तर कसं काढायचंय? ज्या संख्येचा जो छेद आहे मोठा आहे, पहा ही पद्धत केव्हा वापरायची? ज्यावेळेस सगळ्या संख्यांचे जे अंश आहे, अंश सारखे असेल तेव्हा, अंश सारखे असेल तेव्हाच ही पद्धत वापरायची. कोणती पद्धत? फक्त आपल्याला छेद बघायचा आहे. ज्याचा छेद मोठा असेल त्याचं उत्तर हे खूप, म्हणजे ती संख्या काय असणार आहे? लहान असणार आहे. ज्याचा छेद मोठा असेल त्याचा भागाकार काय येणार आहे? लहान येणार आहे. त्याचा भागाकार लहान येणार आहे. आणि ज्याचा छेद लहान असेल त्याचा भागाकार किंवा उत्तर हे मोठी संख्या येणार आहे. मग आता आपल्याला इथं अंश सगळ्यांचे सारखे आहेत. नंतर तुम्ही त्याचा भागाकार करून पहा आणि त्याचा प्रूव्ह करून पहा की खरोखर येतो की नाही. म्हणून सगळ्यात मोठा छेद कोणता आहे? 9 आहे. मोठा छेद 9 आहे म्हणजे याचं जे उत्तर येणार आहे ते लहान येणार आहे. याचं उत्तर जे येणार आहे हे कसं असणार आहे? लहान आहे. आता इथं काढायची गरज नाही उत्तर आपल्याला. उत्तर किती येते हे नाही विचारलं. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? मोठा अपूर्णांक विचारलेला, म्हणजे हा अपूर्णांक काय झाला? लहान झाला. ज्याचा छेद छोटा आहे
छेद छोटा कुठं दिसतोय पा? 5, 7, 9 आणि 3. 3 हा छेद कसा आहे? छोटा आहे. म्हणून 3 हा छेद छोटा आहे, म्हणजेच याचं उत्तर कसं येणार आहे? जास्त येणार आहे, मोठं येणार आहे. म्हणूनच हा अपूर्णांक, हा अपूर्णांक कसा आहे? याला म्हणूया आपण, हा अपूर्णांक आहे मोठा. पर्याय क्रमांक 3. ही पद्धत या ठिकाणी लक्षात ठेवायची. पण ही केव्हा वापरायची? ज्यावेळेस अंश सारखे असतील किंवा छेद सारखे असतील. अंश सारखे असतील किंवा छेद सारखे असतील, त्यावेळेस ही पद्धत आपल्याला वापरायची. ज्याचा अंश मोठा त्याचं उत्तर लहान, ज्याचा छेद मोठा त्याचं उत्तर लहान, ज्याचा छेद लहान त्याचं उत्तर मोठं, किंवा तो अपूर्णांक, ती पूर्ण संख्या लहान मोठी अशा पद्धतीने आपण ठरवू शकतो. त्यावरचा हा प्रश्न आहे, अपूर्णांकावरचा. पुढील प्रश्नाकडे वळूया. एका बागेत 90 झाडे आहेत, त्यापैकी 1/3 झाडे आंब्याची, 1/2 झाडे जांभळाची, उरलेली चिकूची झाडे आहेत. एकूण झाडे एका बागेत किती झाडे आहेत? 90. मग 90 पैकी, त्यापैकी काय म्हटलेलं आहे? आंब्याची किती आहेत? 1/3 भाग. म्हणजे या 90 पैकी ज्यावेळेस असं असते, त्यापैकी किती, म्हणून याला गुणुले 1/3. ही कशाची आहेत? आंबा. ही आहेत आंब्याची. याचं उत्तर किती येते पहा. याला कसं लिहिणार आपण? 90 गुणुले 1/3. म्हणून 90/3. 90/3 याला असं लिहिणार. याला भाग द्या 3 ने. किती उत्तर येईल? 3 त्रिक 9, म्हणजे 30 झाडे. आपल्याला काय मिळाली इथं? 30 झाडे ही आंब्याची भेटली. तसंच जांभळाची किती आहेत पहा. जांभळाची आहेत 1/2. म्हणजे 90 पैकी किती आहेत? 1/2 आहेत. आणि ही कशाची आहेत? जांभूळ. याला अशाच पद्धतीने सोडवायचे. ज्यावेळेस गुणाकाराचं चिन्ह असेल त्यावेळेस अंशांचा गुणाकार अंशाच्या स्थानी, छेदाचा गुणाकार छेदाच्या स्थानी. छेदाला काहीच नाही इथं, म्हणजे बेचोक 8 आणि बेपंचे 10, म्हणजे 45 झाडं जी आहेत ही जांभळाची मिळाली. तसंच चिकूची झाडे किती आहेत? आता इथं काही टक्केवारी वगैरे दिले नाहीत, एवढे टक्के आंब्याची किंवा जांभळाची किंवा चिकूची, म्हणून आपण एकूण 100% नाही करणार इथे. 100% तर असतात, परंतु इथे टक्केवारी दिलेली नाहीये. मग आता चिकूची उरली किती? चिकूची झाडे कशी काढणार आपण? वजाबाकी करा फक्त. एकूण किती आहेत? एकूण आहेत 90. 90 मधून आंबा आणि जांभूळ यांची जर आपण वजा केली, 90 वजा, किंवा दोघांची ह्या 30 आणि 45 एकत्र बेरीज करा. 30 आणि 45 तसंही करू शकता तुम्ही. या दोघांची वजाबाकी करायची. दोघांची वजाबाकी म्हणजे 90 मधून 30 घालवा, 90 मधून 45 घालवा. 30 आणि 45 पहा किती होतात? हे झाले 75. 40 आणि 30 70 आणि उरलेले 5 75. 90 वजा 75. किती उत्तर मिळेल आपल्याला? 90 मधून 75 गेल्यानंतर 25, सॉरी 15. इथं हातचा आपल्याला इथं घ्यावा लागेल. नवाकडून एक हातचा घेतला. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने इथं लक्षात काय ठेवायचे की त्यापैकी कुठलाही प्रश्न असेल, एवढ्यापैकी एवढा भाग आहे, तर त्या ठिकाणी गुणाकाराच्या स्वरूपामध्ये त्याला लिहायचंय. गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिणं अपेक्षित आहे, तरच तुम्हाला उत्तर बरोबर भेटणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. सोडवायचे पहा. एक समीकरण दिलेलं आहे. 11. ज्यावेळेस आता अशा पद्धतीचे जे गणित असते, बेरीज पण आहे, भागाकार पण आहे, वजाबाकी आहे, मिक्स, त्याच्यात 2-3 क्रिया करायच्यात आपल्याला, म्हणून एक एक क्रिया सुरुवातीला करत जायचे. एक एक क्रिया सुरुवातीला करत जायचे. आता इथं 11/3 अधिक 6/4.
असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस आपल्याला तिरकस गुणाकार करून ही बेरीज सोडवायची असते. बेरीज करताना नेहमी जे छेद आहेत ते काय पाहिजे, सारखे पाहिजे, नसेल तर सारखे करून घ्यायचे असतात. बेरीज करताना किंवा वजाबाकी करताना, बेरीज करताना छेद काय पाहिजे, सारखे पाहिजे, म्हणजे तो छेद एकदाच लिहिता येतो आपल्याला. बेरीज करताना छेद सारखे करावे. ही कशाची बेरीज आहे, अंश आणि छेदाची ज्यावेळेस बेरीज करतो आपण त्यावेळेस. म्हणून सारखे कसे करणार आपण, म्हणून सारखे करताना एक तर तिरकस गुणाकार करायचा किंवा 11 × 4 अधिक 6 × 3 आणि छेदाचा गुणाकार छेदाच्या स्थानी 3 आणि 4, 3 × 4 पा 11 × 4 44, 11 चौक 44 अधिक 6 × 3 18 भागिले 3 चौक 12 आला छेद सारखा. म्हणजे दोघांचाही छेद कसं करायचं, सारखा करायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. म्हणजे ह्या 3ला, हा जो 3 आहे या 3ला, या 3ला जर आपण 4 ने गुणलं 3 चौक 12 होतात आणि या 4ला 3 ने गुणलं तर 4 त्रिक 12 होतात. तशाच पद्धतीने वरती सुद्धा त्याच संख्येने गुणायचे. छेदाला ज्या संख्येने गुणलं अंशाला सुद्धा त्याच संख्येने गुणायचे. ही एक पद्धत आहे, किंवा तिरकस गुणाकार करणं ही एक पद्धत आहे. पुढे सोडवा आता याला. 44 आणि 18 यांची बेरीज किती आली, 40 50 60 62, 62 भागिले 12, 62 भागिले 12. आता याला भाग द्या. 62 भागिले 12 असा पर्याय आहे का इथं, नाहीये. म्हणून या 62 भागिले 12ला कुठल्या तरी एका संख्येने भागलेला आहे, भाग दिलेला आहे. अंशाला आणि छेदाला दोन्ही ठिकाणी काय दिलेलं आहे, भाग दिलेला आहे. कारण हा पर्याय तर तिथं नाहीये, म्हणजे आपल्याला दुसऱ्या संख्येने भाग द्यायचा. मग 2 आने द्या, 3 आने द्या, 4 आने द्या, असं छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे भाग देत जायचे, जोपर्यंत आपल्याला पर्यायामधलं उत्तर भेटत नाही तोपर्यंत. अर्थातच आपण 2 आने देऊया, कारण समसंख्या आहेत दोन्ही. 2 सखी 12, 2 त्रिक 6 आणि 2 एक 2. 2 आने भाग दिला. 31 भागिले 6 दिसतंय का कुठे प्रश्नामध्ये, पर्यायामध्ये नाही. पुन्हा भाग द्या. आता 2 आने जाणार नाही त्याला. कुठला पर्याय आपल्याला इथं दिसतोय, 40 50 60 62. एकच मिनिट का. अशा पद्धतीने जर तुम्ही भाग दिला, पर्याय क्रमांक इथं आपल्याला भेटतोय 3रा. प्रश्न क्रमांक या पर्यायाचं उत्तर आहे 3. पुन्हा एकदा आपण करूया ही प्रक्रिया. 44 अधिक 18 आपल्याला मिळालेले आहेत, त्याची बेरीज आपण केली. चव्वेचाळीस आणि 18 झाले 62 भागिले 12. 2 आने जर भाग दिला आपण खाली आणि वरती, 2 सखी 12, 2 त्रिक 6 आणि 2 एक 2. 31 भागिले 6, बरोबर 31 भागिले 6. आता हा पर्यायामध्ये आपल्याला इथं कुठे दिसत नाहीये तो पर्याय. आणि याला पुढे जर आपण भाग दिला या 31 भागिले 6 ला, म्हणून पूर्ण भाग जातो अशा संख्येने पुढे भाग द्यायचा आपल्याला, अंशाला आणि छेदाला. म्हणून अर्थात इथं हा जो पर्याय आहे, पर्यायामध्ये
आपल्याला पाहिजे होते किती संख्या, 31/6 ही संख्या इथं असणं अपेक्षित होतं, 31/6. 31/6 पर्यायामध्ये हा ऑप्शन नाहीये, म्हणून पर्याय तिथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे. जी क्रिया दिलेली आहे, मिक्स क्रिया ज्यावेळेस असतात त्यावेळेस सॉरी पुढची स्टेप आपण इथं करायची राहिली पहा आपली. पुढची स्टेप काय आहे, त्याला पुन्हा भागिले किती आहेत, 3/2. त्याला पुन्हा किती आहेत, 3/2. म्हणून मगाशी ज्याप्रमाणे आपण केलं, भागाकाराची ज्यावेळेस भागाकार असेल, ज्यावेळेस भागाकार असेल त्यावेळेस तो गुणाकाराच्या स्वरूपात लिहिणं अपेक्षित आहे. म्हणून 3/2 ला आपण गुणाकाराच्या स्वरूपात व्यस्त मध्ये 2/3 असं लिहिणार आहोत. आणि सरळ सरळ गुणाकार याचं सोडवल्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळणार आहे, करून पहा तुम्ही. बरोबर. पर्याय क्रमांक 3, 28/6. जोपर्यंत भाग जातोय तोपर्यंत भाग द्यायचा आहे. आता इथं करून दाखवत नाही मी तुम्हाला. आपली ही स्टेप राहिली होती, 3/2 याला भाग द्यायचा राहिलेला होता. पुढील प्रश्नाकडे वळूया. एका संख्येचा तिसरा भाग 44 आहे, तर ती संख्या कोणती? एका संख्येचा भाग, आता ती संख्या x मानू, ती संख्या आपण x मानली. मग एका संख्येचा तिसरा भाग, मग त्याचा तिसरा भाग म्हणजे तिसरा हिस्सा, जसं 1/3, चौथा हिस्सा म्हणजे 1/4, पाचवा हिस्सा म्हणजे 1/5. म्हणून इथं आहे तिसरा हिस्सा, म्हणून एक संख्येचा तिसरा हिस्सा भागिले 3 बरोबर. त्याचं उत्तर किती दिलेलं आहे, 44. तिसरा हिस्सा आहे 44. म्हणून आपण अशा पद्धतीने समीकरण तयार केलं, x/3 बरोबर 44. मग x एका बाजूला ठेवा, 44 बरोबरच्या उजव्या बाजूला आहेत. आता या 3चं काय होईल, हे 3 इथं आहेत भागिले x ला भागिले आहेत, म्हणून इकडे गेल्यानंतर त्याचा होईल गुणाकार. आणि गुणाकार करा, 44 गुणिले 3. 44 गुणिले 3 याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटतंय 132. पर्याय क्रमांक 2. बरेचसे जे प्रश्न आहेत या अशा घटकावरती आहे की किंमत काढा, सोडवा. म्हणून जेवढे काही गणित आपण बरेचसे गणित सोडवले इथं, तो x असेल किंवा प्रश्नचिन्ह असेल ते एका बाजूला ठेवणं बरोबरच्या, आणि संख्या एका बाजूला पाठवणं. तर तो नियम खूप फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो इथं, गुणाकाराच्या स्वरूपात जर ती संख्या असेल तर ती बरोबरच्या अलीकड पलीकडे गेल्यानंतर भागाकाराच्या स्वरूपात लिहायची. भागाकाराच्या स्वरूपात असेल तर गुणाकाराच्या स्वरूपात लिहायची. बेरजेच्या स्वरूपात असेल तर ती वजाच्या स्वरूपात लिहायची, आणि वजाच्या स्वरूपात असेल तर ती बरोबरच्या अलीकड पलीकड बेरजेच्या स्वरूपात लिहायची. एवढा नियम जर तुम्ही फिक्स लक्षात ठेवला, पाठ करून ठेवला, तर अशा पद्धतीचे प्रश्न सोडवायला काहीच अडचण येणार नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 6/12 बरोबर 36, आणि इथं प्रश्नचिन्ह आहे. आता हे कसं सोडवायचं, हे सोडवायचं कसं पहा, इथं दोन्ही संख्यांच्या मध्ये जे चिन्ह दाखवलेलं आहे ते बरोबरचं चिन्ह आहे. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू, याला असं अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल. डावी बाजू बरोबर उजवी बाजू, ही आहे डावी बाजू, ही आहे उजवी बाजू. मग इथं गुणाकार बेरीज भागाकार नक्की काय करायचंय, कुठल्याच प्रकारचे चिन्ह दिलेलं नाही. हा प्रश्न पाहिल्यानंतर थोडा अवघड वाटेल, परंतु पर्यायाकडे लक्ष द्या. पर्याय पाहिल्यानंतर थोडक्यात इथं डावी बाजू आणि उजवी बाजू याचा वर्ग इथं केलेला आहे. ज्यावेळेस कुठलं चिन्ह नसेल तर आपल्याला कोणत्या बाजूने विचार करायचा आहे, किती संख्या आहे, काही वर्ग आहे का, एखादी संख्या घन आहे का, अशा पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून इथं आपण प्लस मायनसचा काहीच विचार करणार नाही. 6×6 = 36, 6चा वर्ग किती आहे, 36.
आणि मग त्याच पद्धतीने इथं 12चा वर्ग 144 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. वर्ग केलेला आहे सिंपल. पुढील प्रश्न 18/4 हा अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसा लिहाल? पूर्णांक आणि अपूर्णांकांचा हा जो आहे अपूर्णांक आहे आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक खालचे जे सगळे पर्याय दाखवलेले आहेत, एक आहे पूर्ण संख्या आणि पूर्णांकयुक्त त्याच्या पुढे आहे अपूर्णांक. या सगळ्यांना आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतो. मग याचं रूपांतर कशा पद्धतीने करायचंय? याचं रूपांतर कशा पद्धतीने करायचंय? जस्ट भाग द्यायचा आहे. 4ने त्या 18ला भाग द्यायचा आपल्याला. 4च्या पाड्यात 18 नाही आहेत. 4 चौक 16, 4 पंचे 20 म्हणजे 4 चौक 16. 16 पर्यंत आपण भाग देऊ शकतो. वजाबाकी केली किती आली पहा? बाकी किती आली? 2. म्हणून ही जी पद्धत आहे ही लिहिताना पूर्ण भाग कशाचा गेलेला आहे? 4चा गेलेला आहे. म्हणून पूर्णांकयुक्त अपूर्णांक हे आपल्याला इथे शोधायचं आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणून इथं पूर्ण भाग जाणारी किंवा भागाकाराचं जे पूर्ण उत्तर आलेलं आहे, भागाकाराचं पूर्ण उत्तर किती आहे? 4. मग आता राहिलेले काय लिहिणार आहे आपण? बाकी आणि ज्याने आपल्याला भाग दिलेला आहे तो ती संख्या लिहिणार आहे. आता कितीने भाग दिलेला आहे? 4ने भाग दिलेला आहे. म्हणून 4 जे आहे तसेच आपण लिहिले. ज्या संख्येने आपण भाग दिला तर 4 आहे तसेच लिहिले आणि वरती काय लिहिणार आहोत? बाकी. म्हणजे वरती असते बाकी. हा जो 4 आहे तो असतो भागाकार, म्हणजे इथं लिहितो आपण भागाकार आणि खाली भाज्य. ज्या संख्येने आपण भाग दिलाय ती संख्या आपण इथे लिहितो. मग हा पर्याय आहे का याच्यामध्ये? आपल्या पर्यायामध्ये दिसतोय का तो पर्याय? 4.2/4. 4.2/4 पर्याय तर दिसत नाहीये. म्हणजेच याला पुढे आणखीन थोडस सोपं रूप दिलेलं आहे. 4 तर दिसतात, एक तर नक्की झालं की इथं 4 आहेत, 4 आहेत, इथं 4 आहेत आणि खाली पण छेदाला किती पाहिजे? 4 सगळीकडे आहेत, परंतु 2 कुठे दिसत नाही. 2 दिसतोय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय. पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढायचंय. पूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर. फक्त याची मांडणी करताना ही मांडणी अशा पद्धतीने केलेली आहे. भागाकार, अंशाला बाकी लिहायची आणि छेदाला भाज्य, ज्यांनी भागले ती संख्या छेदाच्या स्थानी लिहायची. पुढील प्रश्नाकडे वळूया. 5.5 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकात कसा लिहाल? 5.5 पहा पुन्हा एकदा जे हिस्से आपण करतो, म्हणजे पाव एखाद्या पूर्ण भागाचा जो हिस्सा आहे पाव हिस्सा म्हणजे 25%, अर्धा हिस्सा म्हणजे 50%. म्हणून याच्यातला पाव हिस्सा म्हणजे हा 25% झाला. पुन्हा या वर्तुळाचा अर्धा भाग अर्धा जर केला आपण हा 50%, म्हणजे 25 ने वाढतोय. 25 अधिक 25 50. पुन्हा 25 आणखीन जर वाढवलं आपण 25%, तर किती होईल पहा? म्हणजे हा पूर्ण वाढवले इथपर्यंत, पुन्हा 25% मिळवले तर हा होईल 75. म्हणजे ज्यावेळेस आपण पाऊण हा शब्द वापरतो, पाऊण किंवा पावणे, त्यावेळेस त्याचं जसं 5:45 वाजले, 2:45 वाजले. आता परंतु इथं आपल्याला
मिनिटाच्या स्वरूपात नाही पकडायचं. मिनिटाच्या स्वरूपात आपण 4:45 वाजले असं 4:45 म्हणजे 45 हा घड्याळाच्या दृष्टीने झाला, परंतु इथं हिस्सा पकडायचा आपल्याला, त्या वर्तुळाचा कितवा हिस्सा आहे, कितवा भाग आहे तो. म्हणूनच 25, 50 आणि 75 म्हणजे हा एवढा जो पूर्ण भाग आहे हा 75. म्हणून इथं 4:45 हा अपूर्णांक कसा लिहिणार आपण? अर्थातच 4 पॉइंट, कारण 5च्या अगोदरची संख्या आहे ती 4.75. लक्षात आलं? इथं 5च्या वरची संख्या नाही, ती 5ला कमी आहे. किती कमी आहे? 5ला 25 कमी आहे. ज्यावेळेस हा पूर्ण गोल इथं येईल तेव्हा हे पूर्ण 5 होणार हा हिस्सा. तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचे. पाव हिस्सा म्हणजे 25, अर्धा हिस्सा म्हणजे 50 आणि पावणे हिस्सा म्हणजे 75. आणि त्याच्या पुढे पूर्ण झाला तर तो 1 म्हणजे 100% म्हणू, किंवा 1 पूर्ण हिस्सा, अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणायचं. पर्याय क्रमांक याचं उत्तर आपल्याला भेटतंय 2. पुढील प्रश्न आहे, मेघाच्या आईने 2.5 किलोग्रॅम आंबे विकत घेतले व महेशच्या आईने 1.25 किलो आंबे घेतले, तर दोघींनी मिळून किती आंबे घेतले? बेरीज करायची पहा. 2.5 किलोग्रॅम आणि 1.25 किलोग्रॅम. पुन्हा इथं 2.5 किलोग्रॅम म्हणजे 2.5 किलोग्रॅम. तर 1.25 किलोग्रॅम म्हणजे किती? 1.25 म्हणजे आपण 125 म्हणूया. म्हणजे इथं पुन्हा तेच आहे, 25. 1 किलोग्रॅमच्या वरती किती हिस्सा असणार आहे? 1.25 म्हटल्यानंतर तो 25, 125 किलोग्रॅम. आता इथं बेरीज करायची पहा. आपल्याकडे दोन संख्या कोणत्या आहेत? एक आहे 125 आणि एक आहे 2.5. एका संख्येत पॉईंट, एका संख्येत पॉईंट नाही. बेरीज करताना नेहमी दशांशच्या खाली दशांश देणं अपेक्षित आहे. मग मोठी संख्या अगोदर लिहा. आता इथं पॉईंट नाहीये, दशांश नाहीये, म्हणजे तो कुठे असणार आहे? संख्या संपल्यानंतर तो दशांश आपण द्यायचा आहे आणि नंतर 0 द्यायचं आहे. आता दशांशच्या खाली दशांश लिहिला. राहिलेली संख्या कोणती आहे? 2.5. दशांश दिल्यानंतर उजव्या बाजूला असणारे अंक 5 आहे, डाव्या बाजूला असणारा अंक 2 आहे. म्हणजेच आता याची बेरीज करा. बेरीज करताना नेहमी, किंवा बेरीज वजाबाकी करताना नेहमी दशांशच्या खाली दशांश देणं अपेक्षित आहे. म्हणून हे 5 आणि 2 7. अडीच किलो आंबे विकत घेतले व महेशच्या आईने 1.25 किलो आंबे विकत घेतले, तर दोघींनी मिळून किती आंबे विकत घेतले? तिथं 125 जो दशांश आपल्याला द्यायचा आहे, हे 125 किलोग्राम नाही, 1.25 किलोग्राम आहे. सॉरी, इथं दशांश देणं इथं राहिलेलं आहे. दशांश येणार आहे पहा इथं 1.25 आणि 2.5 या पद्धतीने दशांश इथं देणं राहिलेलं होतं. आजच्या सेशनचा हा शेवटचा प्रश्न आपण इथं घेऊया. 5 आणि 2 7, पुन्हा दशांशाखाली दशांश आणि 2 आणि 1 3. 3.75 म्हणजे 3.75 किलोग्राम एकूण आंब्यांची संख्या होणार आहे. बेरीजच दिलेली, फक्त इथे मांडणी करताना तो दशांश त्या दशांशच्या खाली मांडायचा आहे, तरच तुमची बेरीज बरोबर येणार आहे, त्याचं उत्तर बरोबर येणार आहे. ठीक आहे. आजच्या सेशनचा वरती घेतलेले हे प्रश्न आणि त्याचा सराव तुमच्या नक्कीच लक्षात आला असेल. तर आजच्या सेशनचा आपण इथं थांबूया. उजागरे सर. सर. ओके, धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, उद्या आपण जी आपली तासिका आहे ती अशीच कंटिन्यू करणार आहोत. सर्वांना गुड मॉर्निंग. थांबूयात आपण. हो सर.